सकाळी उठल्यानंतर हे ड्रिंक पिते मी. तर ह्या ड्रिंक बनवण्याचं इन्ग्रेडियंट्स आहे. तर त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर तुळशीची पानं 4-5 टाकलेली आहे आणि जिरे टाकलेले आहे. याचं हे पाणी मी मस्त छान उकळून घेणार आहे. आणि हे छान उकळून झाल्यानंतर आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे. इतकंसं थंड नाही, कोमट असं, म्हणजे सिप करता येईल. आपण जसं चहा पितो ना ब्लॅक टी, त्याप्रमाणे सिप करता येईल ह्याप्रमाणे मी करून घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकता आता मी हे वॉटर सर्व करते आहे. आणि हे वॉटर खूप छान असतं शरीरासाठी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. सर्व जे असेल ना आपल्या पोटातले घाण वगैरे ती निघून जाते आणि जेणेकरून आपली स्किन ब्राईट होते आणि खूप छान हेल्दी वॉटर आहे हे. तर तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पिलं ना तरी चालेल, कारण की हे वॉटर खूप बेस्ट आहे. सर्व आजारांवर गुणौषधी आहे याच्यामध्ये. तर हे वॉटर पिल्याने चेहरा ग्लो होतो. परत कोणतेही आपल्याला पित्त वगैरे हा त्रास कमी राहतो, डोकं दुखणं हे कमी राहतं. तर हे प्रॉब्लेम परत कपचा प्रॉब्लेम असेल तरी कप आपल्याला होणार नाही, सर्दी होणार नाही. तर ह्या ड्रिंकनी खूप आपल्याला फायदे मिळतात. तर हे ड्रिंक तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी हे 8 दिवसातून एकदा पित असते. चला मी माझी ड्रिंक पूर्ण मस्त छान एन्जॉय करते आणि नंतर बोलते. चला मग. नमस्ते नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते आता. आणि तुम्ही पाहिलं सकाळी मी वॉटर पिलेलं, ते वॉटर होतं त्याच्यामध्ये इतके छान, म्हणजे खूप गुणधर्म आहे आणि खूप आपल्याला फायदा होतो. सर्वात जास्त त्याच्यामध्ये ना अद्रकचं पाणी खूप छान आहे. आणि आता जरा खूप जास्त थंडी आहे, तर त्याच्यामुळे हे पाणी तुम्ही प्या आठवड्यातून एकदा. मी रेग्युलरली नॉर्मल वॉटर पिते. नॉर्मल वॉटर म्हणजे गरम पाणीच पिते नॉर्मली. तर काही नसतं, पण मग 8 दिवसातून जर असं पिलं ना तर खरंच खूप आपल्याला पोटासाठी खूप आराम भेटेल. पोट आपलं साफ राहील. पोट साफ राहिलं तर आपली स्किन ग्लोईंग असते. आणि जेव्हा आपलं स्किन एकदम छान ब्राईट होते, छान मस्त चमकते, तर त्या गोष्टी म्हणजे आपण आपले स्किन केअर करतो ना, तर त्याच्यासाठी बाहेरूनच नाही तर आतून आपण तसं राहायला पाहिजे. तेव्हा आपली स्किन एकदम छान आतून ग्लो येते. तर तेच 8 दिवसातून तुम्ही पाणी नक्की प्या, ते ट्राय करा. आणि अजून मी आपले डार्क सर्कल असतात ना, डार्क सर्कलसाठी घरच्या घरी उपाय काय आहे, तर इथं पाहू शकता माझे डार्क सर्कल. तर खूप म्हणजे कमी आहेत, कारण की मी 8 दिवसातून एकदा ट्राय करतेच. तर 8 दिवसातून तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपल्या घरच्या घरी साहित्य, सर्वांच्या घरी कॉफी असते, त्याच्यानंतर व्हॅसलीन तर असतेच आपल्या सर्वांच्या. आता थंडीचे दिवस चालू आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सर्वजण व्हॅसलीन घरामध्ये आणलेलीच असेल, तर त्या 2 गोष्टीच वापरून आपल्याला आपले डार्क सर्कल आहे ना जे डोळ्याखालचे, तर ते आपल्याला कमी करता येतील. आणि आपल्या आजकाल काय होतं, सिटीमध्ये शुद्ध हवा नसते, आपला सतत प्रवास असतो, ह्या गोष्टी होतात. मग आपल्याला स्किनमध्ये, आपल्या हेअरमध्ये खूप प्रॉब्लेम होतात आणि खूप कमी वयामध्ये सर्व गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. आणि गावाचं शुद्ध वातावरण, हवा शुद्ध असल्यामुळे ना ह्या गोष्टी होत नाही आपल्यासोबत. पण सिटीमध्ये मग आपण राहतो, तर त्याच्यामुळे जास्त हे प्रॉब्लेम घडतात. तर ते आपल्याला प्रॉब्लेम पण सोल्युशन आहे, तर ते आपण सतत केले ना तर आपले हे प्रॉब्लेम पण दूर राहतात. तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी स्किन केअर करू शकतो. तर चला मी आता पटकन कशा प्रकारे करायचं आहे स्किन केअर तर दाखवते. तर आपल्याला डार्क सर्कल कमी करण्यासाठी 2च वस्तू आपल्याला लागणार आहे, आणि त्या कसं तयार करायचं आहे आणि यूज कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. चला मग. पहिल्यांदा तर घ्यायचं आहे व्हॅसलीन, जे सर्वांच्या घरात असतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉफी. तर मी ही कॉफी घेतलेली आहे पाऊचवाली. तर आपल्याला थोडीशी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला व्हॅसलीन ॲड करायचं आहे. इतकंच व्हॅसलीन आहे ते ॲड करू. तर ही व्हॅसलीन छान मस्त आपल्याला मिक्स करायची आहे. व्हॅसलीन आणि कॉफी पावडर याला चांगलं मिक्सचर करून घ्यायचं आहे. चला मी मिक्स करते आणि दाखवते तुम्हाला.
तर आता मी चेहरा मस्त छान वॉश केलेला आहे आणि आपल्याला चोळायचं आहे तिथे. तर ते ना व्यवस्थित असं तिथे लावून घ्यायचं आहे. तर ते म्हणजे ते जास्त बसत नाही, तर आपल्याला थोडंसं दाबून दाबून टॅप करून त्याला लावायचं आहे तिथं डार्क सर्कलच्या तिथे. तर ह्या पद्धतीने थोडं जरी लागलं ना तरी हरकत नाही काही. तर ह्या पद्धतीने सर्व तुम्ही डोळ्याच्या खाली अप्लाय करून घ्या असं, आणि तेच 10 ते 15 मिनटं ठेवा. त्याच्यानंतर मी लगेच आपल्या चेहरा, जर कॉफी पावडर असेल ना अजून तुमच्याकडे पाऊचवाली उरलेली, तर त्याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकून ते सुद्धा फेस पॅक म्हणून लावायचं आहे चेहऱ्याला. तर त्याने सुद्धा आपला चेहरा ना खूप ग्लो होतो. तर मी तुम्हाला दाखवते कसं. तर आता याच्यामध्ये कॉफी पावडर आणि थोडंसं कच्चं दूध टाकलेलं आहे. तर ते सर्व चेहऱ्यावर मी मसाज करून घेणार आहे आणि छानपैकी असं हळूहळू हळूवारपणे हलक्या हाताने मसाज करायचे आहे आपल्याला. आणि याने काय होतं, चेहरा खूप तुकतुकीत असं ग्लोईंग, आणि थंडीच्या दिवसामध्ये रॅश येतात ना, तर त्यासुद्धा येणार नाही तुमच्या चेहऱ्याला. तर त्या पद्धतीने करा तुम्ही. तर पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरी मस्त कॉफी पावडरचा यूज करून तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणू शकतात. तर आपण जेवढे पैसे आपण पार्लरमध्ये खर्च करतो, तर तेच आपण त्याच्या कमी, एकदम कमी म्हणजे 2 रुपयाची कॉफी पावडर आणि व्हॅसलीन तर आपल्या घरात असतेच. तर ह्या 2 गोष्टी वापरूनसुद्धा आपण चेहरा आपण मस्त ग्लो करू शकतो. तर इथं मी मस्त लावून घेत आहे अशी कॉफी पावडर आणि दूध, कच्चं दूध. तर इथं पाहू शकता खूप छान असं मस्त रिझल्ट येईल. तर मी पूर्ण चेहऱ्याला तर अप्लाय करते आणि 15 मिनटं ठेवणार आहे. चेहरा नंतर वॉश झाला ना तर तुम्हाला मी दाखवते. चला मग. तर आता हे ना कॉफी पावडर आणि दुधाची अशीच मसाज करणार आहे मी 10 ते 15 मिनिटं. तर चेहरा मी वॉश केलेला आहे आणि असं टॅप करून फक्त आपण, मी फेस वॉश काहीच यूज केलेला नाही आहे. कारण की थंडीमध्ये जेवढं फेस वॉश, साबण ही कमी वापरली ना तर चेहरा ना एकदम असं ड्राय आणि सुरकुत्या पडत नाही. आणि अजून एक व्हाईटनेस पण येतो ना आपल्या, तो सुद्धा कमी होतो. आणि त्याच्यासाठी पण एक उपाय आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं मी ते तुम्हाला सांगेलच, पण आधी चेहरा मी तुम्हाला दाखवते एकदा. तर मी आता फेस वॉश खूप कमी प्रमाणात सध्या तरी थंडीत वापरते, कारण की जास्त नको वापरायला. तर आता तुम्ही पाहू शकता माझी स्किन पाहू शकता. एकदम थंडीमध्ये अशी तुकतुकीत स्किन पाहिजे. आणि आपल्या चेहऱ्यावरचं तेल जेवढं जास्त राहील ना ऑइली स्किन, तर तेवढं चांगलं असतं. काय होतं, ऑइली स्किन जेवढी राहिली, ड्राय ज्यांची स्किन असली ना, तर त्यांनी खूप कमी प्रमाणात फेस वॉश, साबण ह्या गोष्टी यूज करायच्या. कारण की त्याच्याने आपल्या स्किनमधलं सर्व जे तेल असतं ना ते निघून जातं. तर ते नको जायला म्हणून मग तुम्ही ना कमीत कमी प्रमाणात यूज करा. तर इथं पाहू शकता आता एकदम अशी हे झालेली आहे नरम, आणि इथं किती छान ग्लो आलेला आहे. तर असं मी कॉफी पावडरचा यूज करत असते. तर ह्या पद्धतीने तुम्ही कॉफी पावडर यूज करू शकता. तर खूप छान ग्लो येतो. आणि एका वेळेसच येत नाही, तर आपण आठवड्यातून 2दा केलं तरी होतं. भरपूर इनफ आहे. तर कॉफी पावडर आणि दूध, कच्चं दूध घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे डार्क सर्कलसाठी व्हॅसलीन घ्या. तर ह्या गोष्टी तुम्ही यूज करा. तर खूप छान मस्त रिझल्ट भेटेल तुम्हाला. जर तुम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये 2दा केलं ना तरी खूप छान रिझल्ट भेटेल तुम्हाला. जर तुमचे खूप जास्त डार्क सर्कल असतील, चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स, किंवा नाही का चेहरा ड्राय झालेला असेल, किंवा तुमचा ड्राय स्किन असेल, तर त्यांनी यूज करा ही
रेमेडी आणि कॉफी पावडर आणि कच्चं दूध तर खूप भारी आहे. आणि कच्चं दुधामध्ये तर म्हणजे काही कोणत्या प्रकारचं केमिकल नाही येते, तर तुम्ही असं पण यूज केलं तरी खूप छान आहे. स्किनसाठी ग्लो जास्त येते त्यांनी. तर असं छान मस्त हे यूज करा. मी इथं पाहू शकता माझी स्किन किती छान झालेली आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.